जर तुम्हाला पण हे ट्रेंडिंग असा ओव्हरले ट्रान्झिशन जर तुम्हाला पण करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. सगळ्यात आधी इथं 2 व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर दुसरी लेअर फ्रीज करून ते तुम्हाला ओव्हरलेला ऍड करायचं आहे. त्यानंतर हे तुम्ही खाली ऍडजस्ट करून घ्या. आता ह्या ओव्हरलेला सिलेक्ट करून तुम्हाला ह्याचा कटआउट घ्यायचा आहे. ते तुम्ही इथे रिमूव्ह बॅकग्राऊंड मध्ये जाऊन करू शकता. त्यानंतर ही ओव्हरले तुम्ही नीट ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर ह्या लेअरचं तुम्हाला 2 डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि ती एका खाली एक असं ऍडजस्ट करून घ्या. त्यानंतर हे ओव्हरलेस तुम्हाला सिक्वेन्स नुसार ऍडजस्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकताय की मी कसं करायलो. सिम्पली तुम्हाला ह्या सिक्वेन्स नुसार इथे ऍडजस्ट करायचं आहे. आता त्यानंतर ह्या ओव्हरलेच तुम्हाला मास्किंग करायचं आहे. इथे मिरर सिलेक्ट करून तुम्हाला ह्या 3 ओव्हरलेचे वेगवेगळे पार्ट करायचं आहे. आता ते कसं तर तुम्ही बघू शकताय की मी इथं कसं करायलो ते. आता ह्या ओव्हरलेचं मास्किंग झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ओव्हरलेला सिलेक्ट करून त्याच्या स्टार्टिंगचा 0.1 सेकंडचा पार्ट हे तुम्हाला क्रॉप करायचा आणि हे तुम्हाला तिन्ही लेअरला करून टाकायचं. त्यानंतर त्या पार्टला ऍडजस्ट मध्ये जाऊन इथं ग्राफ सिलेक्ट करून मी जसं करतोय तसं करून टाकायचं. इथं डॉट देऊन ते तुम्हाला असं कोपऱ्यात नेऊन ऍडजस्ट करायचं आणि हे पण तुम्हाला त्या तिन्ही लेअरच्या पार्टला करून टाकायचं. त्यानंतर बघू शकताय की तुमचा इथं इफेक्ट रेडी झालाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर चला.